शेतकरी मित्र नमस्ते. आपल्या कृषीभूषण आर डी पाटील तंत्रज्ञानाअंतर्गत आपण आज अक्कलकोट स्वामी समर्थांचं या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपल्या ग्रुपचे जवळजवळ पूर्वीचे एक 4 ते 5 वर्षापूर्वीचे सभासद शेतकरी प्रशांत सर आहे. सर नमस्ते. नमस्कार सर. सर आपलं पूर्ण नाव? प्रशांत बाबूराव रामदेव सर, राहणार अक्कलकोट. राहणार अक्कलकोट. गेली आपण एक 4 वर्ष झालं संपर्कात हो, आहात आहे. ना. एक 2 वेळा आपले तंत्रज्ञानाचे प्रोडक्ट आपण कांदे पिकासाठी रायझर वगैरे असं वापर केला होता. केला होता. पण मधून अजून कसं होतं आपला संपर्क तुटत होता. आज आता आपण आलो जरा संपर्क झाला. बरोबर. की आता टोटली आपली 265ची लागण किती एकर क्षेत्रामध्ये? टोटल 12 एकर मध्ये. 12 एकरमध्ये. हां. सर आता याच पिकाचं ज्यावेळेला खोडवा पिकाचं नियोजन असेल हां, ते नियोजन आपण सुरुवातीपासून कटाक्षाने व्यवस्थित करूया चालेल. आणि वेळोवेळी संपर्कात पण राहूया. हो. ठीक आहे सर, धन्यवाद. ओके. शेतकरी मित्र नमस्ते. आपण अक्कलकोट या ठिकाणी प्रशांत सरांच्या शेतीमध्ये आलेलो आहोत. आता या ठिकाणी समोर जे आपणास झाडी दिसते, या झाडीच्या जवळच त्यांची विहीर आहे आणि विहिरीतील ही पाणी संपल्यानंतर किंवा स्टॉक केल्यानंतर एक वेगळी सिस्टीम केल्या. सर नमस्ते. नमस्कार. आज आपल्या ही तुमच्याच मागे हे जी एक टाकी दिसते मोठी, त्या टाकी सिस्टीम आपण कशी कशी केलेली आहे, काय केलं आहे याच्यामध्ये? ह्याच्याने सर विहिरीतलं पाणी ह्याचा स्टॉक करतो सर. ओके. मग स्टॉक केलं की जर चुकून एखादा पाणी देताना जर लाईट वगैरे गेली तर ह्याच्या माध्यमातून राहिलेलं पाणी आपण परत चालू करू शकतो. मग याच्या एवढ्या स्टॉकच्या जेव्हा प्रेशरवर आपले ड्रिप वगैरे संपूर्ण सगळं चालू चालतंय शकते? सर, व्यवस्थित चालतंय सर. ओके ओके. म्हणजे लाईट गेली तरी पण हे? लाईट गेली तरी काय अडचण येत नाही सर. ओके. शेतकरी मित्र बघा, हे ज्या ठिकाणी जमिनीचं क्षेत्र जास्त आहे आणि लाईटीचा त्यावेळेला दगाबाजी बसेल काय बसेल त्यावेळेला अतिशय स्टॉक आणि सुविधा अतिशय चांगली केलेली आहे. याचा फायदा सर्वोत्तम म्हणजे महत्त्वाचं ज्या वेळेला आपला अचानक उन्हाळ्याचे दिवस असते त्यावेळेला वीज वारा भरपूर प्रमाणात झाल्यामुळे लाईटची डिपिश्वर आठवणी काय होणं जो बिघाड होतो, तो बिघाड झाल्यानंतर जर अचानक त्याच वेळेला जर आपला ऊस जर पाण्याला आलेला असला आणि त्यावेळेला पाणी भेटलं नाही तर वर्षभर केलेलं पीकही वाया जातं. तर या पद्धतीचं जर समजा आपण स्टॉक करून ठेवलेला असला असा जर पाणी दिलं तर त्याच्यातून होणार नुकसान आपल्याला टाळता येईल. प्रशांत सर, तुम्ही केलेल्या नियोजनाबद्दल तुमचे मनापासून आभार, धन्यवाद. थँक्यू.